साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। गेल्या 2 दिवसांपूर्वी गो तस्करी करणाऱ्या टोळीनं आविष्कार भुसे यांच्या वाहनावर हल्ला करीत अपघात घडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी झालेल्या 2 कारच्या अपघातात आविष्कार भुसे यांच्या वाहनाचा चालक तसंच अन्य 1 जण किरकोळ जखमी झाले। मात्र या घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीनं तत्काळ काही गो तस्करांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली। गो तस्करांची वाढलेली दहशत रोखण्यासाठी आविष्कार भुसे यांनी विडा उचलला आहे। या घटनेला अवघे 2 दिवस झालेले असताना शुक्रवारी सकाळी आविष्कार भुसे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेत आणि गोसेवक तसंच पोलीस उपाधीक्षक सूरज गुंजाळ यांच्यासह पथकाला देखील सोबत घेऊन मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या जनावरांची लिलावाच्या ठिकाणी पाहणी केली। यावेळी 9 गोवंशांची कसायाच्या ताब्यातून सुटका करण्यात यश आले। मात्र गो तस्कर यांनी घटनास्थळावरून पळ काढला। गोसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणत आविष्कार भुसे आता अनफिल्ड सक्रिय झाल्यानं नागरिकांनी आविष्कार भुसे यांनी दाखवलेल्या या धाडसाचं स्वागत केलंय। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यापूर्वी देखील एका कारवाईत 100 गोवंशांची सुटका करण्यात पथकाला यश आलं होतं। मात्र त्यानंतर देखील कमी अधिक प्रमाणात या ठिकाणी नियमित गोवंश कसायाच्या दावणीला बांधलं जात आहे। त्यामुळे गोसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे। आविष्कार भुसे यांनी याबाबत पोलिसांना तसंच गोसेवकांना सूचना करीत यापुढे गो हत्या होणार नाही यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या। वादावाद म्हणजे मॅडम वादावाद करून जर कधी शांतबाईकडे तू वादावाद करून जर कधी 100 जनावरं निघतात, जर तो वाद गेला नसता तर आतापर्यंत हजारो जनावरं गेली मॅडम। ते आमच्या सत्तेत राहू द्या नाही तर दुसऱ्याच्या सत्तेत राहू द्या, विषय त्याचा नाहीये। विषय या गोष्टी जात आहेत ना, या गोष्टीचा आहे। मार्केट कमिटीची सत्ता आज दुसऱ्यांची आहे, उद्या तिसऱ्याची येईल। आम्हाला त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही। जे पण प्रशासक असेल किंवा जे ज्यांची बॉडी असेल त्यांच्यावरही ते ही कारवाई झाली पाहिजे या मताचं आम्ही। पोलिसांचं तुम्हाला 100% सहकार्य, फक्त एवढं सांगणं त्याला वाद नका म्हणू। वाद नाही वाद करून जर कधी 100 जनावरं भेटत असतील ना तर आम्हाला या विषयात वादच करावा लागेल। नाही तसंच आपण देखील नियमित गोसेवेसाठी तत्पर असल्याचंही आश्वासन दिलंय। दरम्यान पोलीस उपाधीक्षक सूरज गुंजाळ यांना गोसेवकांची वेळोवेळी मदत करा अशी विनंती आविष्कार भुसे यांनी या प्रसंगी केली। आविष्कार भुसे हे गोवंश हत्या रोखण्यासाठी ऑनफिल्ड सक्रिय झाल्यानं तरुणांनी त्यांच्या या कामगिरीचं स्वागत करीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं आश्वासन दिलंय। न्यूज ब्युरो, कसबा अपडेट, मालेगाव।